पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी बँक डिपॉझिटर प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटीने उच्च न्यायालयात केली याचिका। पेण अर्बन बँक ठेवीदारांचे पैसे 2012 पासून अडकलेले आहेत। पेण अर्बन 2010 पासून आर्थिक संकटात आहे, त्यामुळे पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांना न्याय हक्क कोण मिळवून देणार हा खरा प्रश्न आहे। 2022 पासून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना रिझर्व्ह बँक परवाना रद्द करते, पण याचिका करणारे व सहकार खाते यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात लिक्विडेशनवर स्टे आहे। परिणामी रिझर्व्ह बँक पेण बँकेवर प्रशासक कायम ठेवून जैसे थे धोरण अवलंबिले आहे। 2012 ते 2024 या काळात ठेवीदार, हवालदिल व ज्येष्ठ नागरिक अत्यंत दयनीय अवस्थेतून जात आहेत। त्यामुळे सर्व ठेवीदारांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नर व केंद्रीय अर्थमंत्री यांना प्रथम विनंती करून पेण अर्बन बँकेची न्यायालयीन कोंडी फोडाली पाहिजे आणि न्यायालयाच्या सत्य बाजू समजावून घेण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली पाहिजे। सुमारे 1,58,000 ठेवीदारांना रुपये 5 लाखापर्यंतची त्यांची ठेव परत मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी याचिका दाखल करण्याचे काम बँक डिपॉझिटर प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी करणार आहे। त्यामुळे पेण अर्बन बँकेतील 98.5% ठेवीदारांना 109% रक्कम परत मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आज संस्थेचे सचिव विश्वास उटगी यांनी व्यक्त केली। पिटिशन दाखल करतो आणि अशी मागणी करतो की 2020 नंतर सीकेबी बँकेच्या लोकांना DICCने 5 लाख रुपये दिले। ती बँक लिक्विडेशनमध्ये आहे। 150 बँका लिक्विडेशनमध्ये गेल्या, त्यांना 5 लाख रुपये मिळाले। भारतातल्या 150हून जास्त सहकारी बँकांना 5 लाख रुपये मिळालेले आहेत लिक्विडेशनमध्ये असताना, आणि ते सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट 21 मध्ये जी या देशाच्या सरकारने कायदा दुरुस्ती केलेली आहे त्या अनुषंगाने एक नोटिफिकेशन काढून ऑगस्ट 21 नंतर ह्या सर्व सहकारी बँकांच्या ठेवीदारांना 5 लाख रुपये दिलेले आहेत। आता हे 5 लाख रुपये ही विम्याची रक्कम आहे आणि ती DICC ही जी संस्था आहे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सबसिडी कंपनी आहे। DICGC म्हणजे काय तर डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, म्हणजे बँकिंग व्यवस्थेमध्ये सर्व ठेवीदारांच्या वतीने एक विशिष्ट विम्याची रक्कम, लाखाला काही पैसे अशा तऱ्हेने DICC गोळा करते आणि एखादी बँक जेव्हा संकटात येते तेव्हा 5 लाख रुपयापर्यंत रक्कम देणं हा ऑगस्ट 21चा कायदा आहे। पण इथे पेण अर्बनच्या 14 वर्षानंतर या लोकांना काही मिळालं नाही, कारण त्यांच्या बँकेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लायसन विड्रॉ केल्यानंतर हायकोर्टाने स्टे आणला आहे। हा स्टे उठावा म्हणून आम्ही अर्ज करतो। आम्ही म्हणजे कोण तर आम्ही बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी म्हणून एक रिट अर्ज करतो आणि आधीच्या अर्जाने जो स्टे मिळवला आहे तो स्टे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मुंबई हायकोर्टाने उठवावा आणि या 1,58,000 लोकांना ऑगस्ट 21च्या कायद्यांमुळे 5 लाख द्यावेत आणि 5 लाखाच्या वरचे पैसे याच्यावरती DICC ॲक्ट 1961 प्रमाणे त्यातला क्लॉज 16 प्रमाणे त्यांचा अधिकार 100% पैशावर आहेत। पण क्लॉज 17 सांगतो आता 5 लाख मिळतील हा प्रश्न न्यायालयाच्या अधीन आहे। पण आमचं म्हणणं पहिल्यांदा 90 दिवसामध्ये 5 लाख तरी द्या, त्याच्यातून यांच्या म्हणजे पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 1,58,000 कोटीपैकी 98.5% लोकांना 5 लाख मिळाले, तर जवळजवळ त्याला सगळे 100% पैसे मिळतील। याकरता आम्ही हस्तक्षेपाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात करतो। त्या सर्व ठेवीदारांना आम्ही संघटित करतो। माझं नाव विश्वास उटगी आणि माझे सहकारी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड MA पाटील हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि मी सेक्रेटरी आहे। आमचा हा प्रयत्न आहे की पेण अर्बनच्या सर्व ठेवीदारांना 100% पैसे मिळवून देणे, पण ताबडतोबीने 98.5% लोकांना 5 लाखाची रक्कम येत्या 90 दिवसात उच्च न्यायालयाने स्टे विड्रॉ करावा, RBIने त्याला पैसे द्यावे अशा तऱ्हेची मागणी आम्ही करतो आणि ती मुंबई हायकोर्टात करतो। सर, एवढे ठेवीदार अडचणीत असताना हायकोर्टाने स्टे ऑर्डर कशी काय दिली? ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो अर्ज केला 2012ला त्याच्यावरती मुंबई हायकोर्टाने 9 फेब्रुवारी 2012ला हा स्टे दिलेला आहे। हा स्टे अजूनही आहे, तो उठवण्यासाठी राज्य सरकार, रिझर्व्ह बँक किंवा अन्य कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे, तो प्रयत्न आम्ही करतो।